आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा मुंबई कुणाची याचा वाद उफाळून आलाय। कुणाचा बाप मुंबईला तोडू शकत नाही अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आश्वासन दिलंय, तर मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचा विरोधकांनी चांगलाच समाचार घेतलाय। 4 महिन्यानंतर भाषण सुरू होतील। महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचं षडयंत्र सुरू झालेलं आहे। त्यामुळे आता सांगतो, मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कोणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। तोड़ने की भाषा तो नहीं हम कर रहे हैं, लेकिन मुंबई का महत्व खत्म तो होते तक नहीं जा रहे वो। और इसलिए मुंबई में जितने सारे उद्योग थे, अन्य सारे वित्तीय ऑफिसेस भी थे, आर्थिक केंद्र, वो सारे गुजरात कौन लेके गया? यही लोग लेके गए ना। तो मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता। जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूं। लेकिन साथ ही साथ ये भी नहीं हम होने देंगे कि मुंबई का जो महत्व है, मुंबई मेरे महाराष्ट्र की, अपने महाराष्ट्र की राजधानी आहे। गेले अनेक वर्षांचा ह्यांचा मुंबईवरचा डोळा आहे, अनेक वर्षांचा। ते सहज नाही होते सगळ्या गोष्टी। मी त्या दिवशीच्या माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं ना, हे चाचपडून बघतायत, तुम्हाला चाचपडून तपासून बघतायत की हिंदी भाषा आणली, बघू महाराष्ट्र विरोध करतोय का, बघू मराठी माणूस पेटतोय का, बघू मराठी माणूस जिवंत आहे का। आणि तो जर शांत दिसला तर हिंदी ही भाषा आणणं ही त्यांची पहिली पायरी असेल। आणि हळूहळू 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 त्या सगळ्या गोष्टी करून मुंबई ताब्यामध्ये घ्यायची आणि ती गुजरातला मिळवायची, हे ह्यांचं स्वप्न आहे। नाही, भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे। भाजपचाच बाप मुंबई तोडणार आहे। कोणाचा बाप पाहिजे ही नाटकी भाषा करू नका। महाराष्ट्र आणि मराठी बरं का, ही नाट्य पंढरी आहे। आम्हाला नाटक हे सगळे नटसम्राट इकडे खूप निर्माण झालेत। नटसम्राट या महाराष्ट्रात खूप निर्माण झालेत। थिएटर बरं का, रंगमंच हा महाराष्ट्राचाच आहे। तो आम्हाला तुम्ही आवश्यकपूर्ण नाटकातले उतारे वाचून दाखवणं, कोणाचा बाप, कोणाचा आजा, कोणाचा पणजा। मुंबई तोडण्याचं कारस्थान हे पहिल्यापासून व्यापाऱ्यांचं आहे, आणि ते व्यापारी भारतीय जनता पक्षाचे आहे। तुम्हाला इकडून फक्त थैल्या हव्यात मुंबईतून, थैलीशाही। तुम्हाला पैसे हवे मुंबईतून, तुम्हाला संपत्ती हवी आहे मुंबईची, तुम्हाला मुंबई कंगाल करायची आहे। आणि सरकार सध्याचं त्या सगळ्या गोष्टी लुटमारीला समर्थन देत आहे।